तर मागे तुम्ही बघू शकता की 6.5 पॉईंटची ही कमान आहे। तर यातलं जंगल जय शिवराय मित्रांनो, मी अमित जामदार आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठी भटकंती चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण जात आहोत आंबा या ठिकाणी आणि आंब्याच्या अशा पॉईंटला जाणार आहोत जिथं 100 पैकी फक्त एकच माणूस जातो, म्हणजे 99% लोकांना तो पॉईंट माहीत नाही आहे। असा पॉईंट म्हणजे सडा पॉईंट। आणि आज आपल्याबरोबर आहेत आपल्या सायकोन परिवाराचे रणजित शिंदे साहेब आणि वडगावचे राहुल बुकशेट साहेब आहेत। आता आपण जाऊया आणि बघूया सडा पॉईंट कसा छान आहे ते। चला। सडा पॉईंटला जाण्यासाठी आपल्याला पहिला आंब्याला पोहोचावे लागते। आंबा कोल्हापूरपासून 71 किलोमीटर तर पुणे बेंगलोर हायवेवरील पेठ नाक्यापासून 76 किलोमीटरवर आहे। कोल्हापूरवरून जर तुम्ही आंब्याला येणार असाल तर बांबोडे मलकापूर मार्गे, तर इतर ठिकाणावरून येणार असाल तर कोकरूड मलकापूर मार्गे तुम्ही येऊ शकता। सडा पॉईंटकडे जाण्यासाठी आंबा गावातून एक वळण घेऊन आंबा गाव पार करून सडा पॉईंटच्या गेटजवळ जावे लागते। रस्ता थोडा खराब असल्यामुळे इकडे येताना जर तुम्ही 4 चाकी घेऊन येणार असाल तर उंच गाडीच निवडा। आता आपण आंबा गावापासून 1-1.5 किलोमीटर आतमध्ये गाडी घेऊन आलेलो आहे। इथं मागं तुम्ही बघू शकता की सडा पॉईंटची ही कमान आहे, जे आता चांदोली व्याघ्र प्रकल्प जे राष्ट्रीय उद्यान आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान, त्याचा हा भाग आहे। इथं तुम्ही बाजूला मागं गाडी लावायला जागा आहे, ह्या बाजूला इथं तुम्ही गाडी लावू शकता। आणि इथनं खरं जे जंगल आहे सडा पॉईंटकडे जाणारं ते जंगल चालू होतं आहे। आणि आता आपण जाऊया बघायला, जंगल ट्रेक पण होतोय आणि पॉईंट पण होते। तर यातलं जंगल म्हणजे काय विषय असते हे जंगलात गेल्यावरच कळते। जंगलातून बाहेर पडल्यावर आपल्याला असं मस्त मोकळं रान मिळतं। जरा बघूया पुढं कसं जंगल आहे। आता जंगलातून बाहेर पडून आपण आता जरा काळ्या खडकाच्या रानावर येऊन पोचतोय। आपल्याला समोर तिथं आपली मंजिल दिसत आहे, तिथं आहे आपला पॉईंट जिथं आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, आता आपण त्या बोर्डपासून जवळजवळ एक 15 मिनिटाचा म्हणजे 1.5 किलोमीटर ट्रेक करून आता आपल्या पॉईंटला आलेलो आहे। सडा जो पॉईंट आहे, आता पॉईंटमधनं कसा व्ह्यू दिसतोय 1-2 मिनटात, 1-2 मिनटं पण नाही, 1-10 सेकंदातच आता आपल्याला व्ह्यू दिसेलच। समोर तुम्ही बघू शकता आपलं सगळ्यांचं लाडकं कोकण, आणि हा दिसतोय आपल्याला समोर तो आंबा घाट। मित्रांनो, आता आपण सडा पॉईंटला पोहोचलो आहे आणि इथं आपण आता ड्रोन शूट घेणार आहे आणि त्यातनं ड्रोनच्या नजरेतनं कसा दिसतोय सडा पॉईंट हे आता बघाच तुम्ही। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे हा सडा पॉईंट जो आहे आंबा घाटातला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आपल्या मराठी भटकंती चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन ऑलवर ठेवा। आता हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट सर्व मित्रांना कळण्यासाठी हाच व्हिडिओ सर्व मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। पुन्हा भेटू पुन्हा अशा मस्त पॉईंटवर। धन्यवाद। जय शिवराय।